असेल, अजिंक्य असेल, अश्विनीताई असतील, तर या सर्वांची भट्टी जमवताना यांच्या सगळ्या डेट्स वगैरे हे अरेंज करताना तुझी किती जमतात? त्याच्यावरती एक वेगळा पिक्चर होऊ शकतो. नाही, चॅलेंजेस तर होते, कारण का 14 लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी मोठी कामं करतात. सो ह्यांना एकत्र आणण्याचा एक टास्क होता. पण तो टास्क फक्त आय थिंक डेट्सचाच होता, कारण का या सगळ्यांनी या पिक्चरला होकार दिलाय, स्क्रिप्ट ऐकल्या, त्यांना ती गोष्ट आवडली. त्यामुळे डेट्सच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही दुसरं चॅलेंज होतं आमच्याकडे. पण आय थिंक मलाच फार अभिमान आहे की एक घरत कुटुंब जे मी विचार केलं होतं ते मी आज तुमच्यासमोर आणलेलं आहे. पण एक जनरेशन गॅप होता हा तुझा आणि अजिंक्य असतील, अश्विनी असतील किंवा शुभांगी मॅडम असतील, तुमचा ठीक आहे भूषण तुझ्या समवयस्क असेल, पण तुमच्या बाकीच्यांचा जो जनरेशन गॅप आहे, त्यांनी केलेले चित्रपट, तू करतो चित्रपट, यातील मध्ये कसा साधला? मला नाही वाटत म्हणजे की म्हणजे सेटवरती काही जनरेशन गॅप असा होता, कारण का हे ऍक्च्युली त्यांचे मी आभार मानेन, कारण का मी यंग आहे किंवा माझा पहिला चित्रपट आहे हे त्यांनी मला कधीच असं वागवून दिलं नाही की आम्ही एवढे 30 वर्ष काम केलेलं आहे आणि आम्ही एवढे मोठ्या मोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत आणि आम्ही एका नवीन डिरेक्टर बरोबर काम करतोय. उलट तर मला तर फार मज्जा यायची ह्यांना, म्हणजे लहानपणापासून ज्यांना आपण बघत आलेलो त्यांना ऍक्शन बोलायचं तुम्हाला. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड आणि प्रत्येकांकडनं मी काही ना काहीतरी शिकलोय. म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या फील्डमध्ये खूप एक्सपर्ट आहेत, त्यामुळे कुठे ना कुठे, आणि आमच्याकडे भरपूर चॅलेंजेस होते, त्यामुळे त्या चॅलेंजेसला पार करताना हे सगळे लोक माझ्या पाठीशी उभे होते. त्यामुळे आम्ही एक फॅमिली म्हणून राहिलेलो, त्यामुळे असं कुठेच नव्हतं. म्हणजे जशी तुम्ही ही फॅमिली बघताय तशी आमची ऑफस्क्रीन पण फॅमिली होती. प्रत्येक जण जसे अजिंक्य सर आहेत की ते एक फादरचा रोल प्ले करत असले तरी ते एक मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभे होते, तसं प्रत्येकाने हे केलेलं आहे. त्यामुळे असं जनरेशन गॅप वगैरे असं मला वाटतं ना, जनरेशन गॅप ही सकाळी 9 ते 9च्या शिफ्ट पर्यंत असायची, रात्री 9च्या नंतर सगळ्या गॅप संपायच्या. सगळे एकत्र वर्कआउट करायचे, जिमला जायचे, असं म्हणतो आम्ही. आता ते त्यांनी ठरवावं काय जे काय. मी काहीच नाही, आम्हालाही विचारायचं होतं, इतके सर आता इतके मोठे कलाकार घेऊन तुम्ही केलेले आहे, तर याच्यामध्ये एक भाव असते की कॅरेक्टर बिल्डिंगची जी एक प्रोसेस असते की इतके आता मोठे कलाकार आहेत, तर आता अश्विनी मॅम किंवा अजिंक्य सर यांनी एक काळ गाजवलेला आहे आणि आजही ते इंडिव्हिज्युअली इतके ताकदीने फिल्म करू शकतात. तर त्या लोकांना स्क्रीन स्पेस किती देऊ शकतो आपण, हा तुमच्या समोर चॅलेंज होता का की इतके कलाकार घेतल्याने इतक्या मोठ्या कलाकारांना आपण किती स्क्रीन स्पेस किंवा फुटेज घेऊ शकतो, हा होता का तुमच्या समोर चॅलेंज? कसं आहे की 14 कॅरेक्टर्स आहेत आणि जेव्हा मी ही गोष्ट दिली तेव्हा आम्ही 14 कॅरेक्टर्स ह्याच्यासाठी नाही लिहिली आहेत की मला मोठी फॅमिली दाखवायची. प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा एक ग्राफ आहे, प्रत्येक कॅरेक्टरचा एक आर्क आहे, त्याला रेझोल्युशन आहे. त्यामुळे आय थिंक जेव्हा मी ह्या सगळ्यांना नरेशन दिलं तेव्हा सगळ्यांना माहिती होतं की त्यांचं कॅरेक्टर नक्की काय करतंय आणि ते किती वेळासाठी आहे. पण मी खात्रीने हे सांगू शकतो की जेव्हा तुम्ही पिक्चर बघाल, म्हणजे मी जास्त बोलणार नाही, तेव्हा तुम्हाला एखादा कॅरेक्टर म्हणून कोणी लक्षात राहणार नाही, अख्खं घरत कुटुंब म्हणून तुम्ही लक्षात ठेवून थिएटरच्या बाहेर. मला हे विचारायचं होतं की आता इतके मोठे दिग्गज कलाकार असताना तुमची टॅगलाईन पण आहे की गोष्ट घराची आणि घरातल्या प्रत्येकाची, तर प्रत्येक जण लक्षात राहायला पाहिजे प्रेक्षकांच्या. तर अश्विनी मॅमला आणि अजिंक्य सरांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं की इतका रोल आहे आणि तुम्ही तो केला पाहिजे, किंवा कारण हे आजही तितक्या ताकदीने इंडिव्हिज्युअल फिल्म करू शकतात, तर त्यांना तितक्या स्पेसमध्ये त्यांना कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही? प्लीज देऊ का उत्तर? मी देऊ का उत्तर त्याचं? मला असं वाटतं की हॅलो, एखादं कथानक ऐकल्यानंतर त्या कथानकाचा स्टार कोण आहे हे कळलेलं असतं. आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर मला म्हणजे पहिल्यापासून आजपर्यंत, तेव्हा मला लीड भूमिका मिळत होत्या, आज मी काय म्हणत थोडं कॅरेक्टर ॲक्टर च्या बाजूला गेलेली आहे, व्यक्तिरेखा सादर करते. पण तरीसुद्धा सुंदर स्क्रीन प्ले असणं ह्याला जे महत्त्व आहे. आता तुम्ही माझी जुनी फिल्म कळत नकळत पाहिली तर माझा रोल अगदी छोटा होता, पण तो त्या
पण तो त्या कथानकामध्ये चपखल बसला होता म्हणून त्याला गोडवा होता. त्याच्या आजूबाजूला तिला तिची काय म्हणायचं तिची नाजूक अवस्था दाखवतील अशा आजूबाजूला कॅरेक्टर्स होत्या म्हणून ती कॅरेक्टर खुलून होती. सो ह्याचं भान आम्हाला जेव्हा आम्ही चित्रपट ॲक्सेप्ट करतो ना तेव्हा असतं. आणि व्हेरी रेअरली अगदी खरंच हा रेअर क्षण असतो की आमच्या पुढ्यात एक असं स्क्रीन प्ले येऊन पडतो की वाह क्या बात है. कारण आता एवढं इतके चित्रपट केल्यानंतर आम्हाला एक अंदाज आलेला असतो की हां हे असं होणार आहे तसं होणार आहे. पण 14 कॅरेक्टर्स घेऊन प्रत्येकाला कॅरेक्टर आर्क देणं. मी तर फिल्म स्कूलची ग्रॅज्युएट पण आहे. स्क्रीन प्ले लिहायचा कसा आहे हे देखील शिकलेली आहे. त्याच्यामुळे असा एखादा स्क्रीन प्ले समोर आला तर आपल्या कॅरेक्टरची लांबी रुंदी मोजायची नसते. निदान मी तरी मोजत नाही. आणि इथे असलेलं प्रत्येक जण तेवढं सुज्ञ आहे की कथानक बघायचं असतं आणि त्यातून तुम्ही काय पोर्ट्रे करतात ते बघायचं असतं. ते किती चांगलं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्यामुळे त्याला काहीच कन्व्हिन्स करायला लागलं नाही. त्यांनी जी 2-3 वर्ष मेहनत घेतली स्क्रीन प्ले लिहिण्यामध्ये ती आम्हाला दिसतेच कलाकार म्हणून. मला तुला ऐकू येतंय का रे? मला कन्व्हिन्स करायचा त्यांनी खूप प्रयत्न केला होता. कारण त्यांनी सुरुवातीला मला भूषणचा रोल ऐकवला. तो पण दमदार केला पण नंतर मीच त्याला म्हटलं की तसं नको करूस, नवीन कलाकारांना आपण वाव देऊया. पण नाही, नवजोत ज्या दिवशी आला तेव्हापासून तो क्लिअर होता. कॅरेक्टर्स त्याच्या डोक्यात क्लिअर होती, त्याचा ग्राफ क्लिअर होता, त्याचा सुरुवात, त्याचा मध्य आणि त्याचा एंड हा प्रत्येक कॅरेक्टरचा क्लिअर होता. तेव्हा जसं अश्विनी म्हणाले की काही काही स्क्रिप्ट येतात तुमच्याकडे ज्या खरोखरच खूप छान पद्धतीने मांडलेल्या असतात आणि प्रत्येक कॅरेक्टरला तेवढा वाव दिलेला असतो. सो इट वॉज अ प्रिव्हिलेज. आणि मजा आली करताना सुद्धा. कुठे असं झालं नाही आहे की असं वाटलं की अरे आपल्याला स्कोप नाही आहे. तर स्कोप आहे तो तसाच आहे आणि इट्स इक्वली गुड फॉर ऑल द कॅरेक्टर्स. चित्रपटाची नायिका जी आहे